वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरात श्रीराम जन्मोत्सव निमित्त शोभायात्रेचे आयोजन श्रीराम जन्मोत्सव समिती, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातर्फे करण्यात आले होता। या शोभायात्रेत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते। श्रीराम जन्मोत्सवानिमित्त मालेगाव शहरात काढण्यात आलेल्या शोभायात्रेत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते। शहरात लावलेल्या भगव्या पताकांमुळे संपूर्ण शहर भगवेमय झालं होतं, तर श्रीराम नावाच्या जयघोषानं मालेगाव नगरी दुमदुमून गेली। या शोभायात्रेत सहभागी ढोल पथक तसेच भगव्या पताका घेऊन सहभागी झालेल्या तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती। मोठ्या उत्साहात निघालेली ही शोभायात्रा मिरवणूक गावाच्या प्रमुख मार्गाने काढण्यात आली असता जागोजागी या शोभायात्रेचं स्वागत करण्यात आलं, तसेच श्रीरामाच्या पालखीचं पूजनही करण्यात आलं। तर श्रीराम जन्मोत्सवानिमित्त मालेगाव नगरी भगवेमय करण्यात आली होती। या प्रसंगी शोभायात्रेच्या प्रारंभी हजारो संख्येनं श्रीराम मंदिर निर्माणचा संकल्प घेण्यात आला। अयोध्यामध्ये श्रीराम मंदिर निर्माण करण्यासाठी सोमनाथ मंदिर प्रमाणे संसदेत कायदा बनवावा असा संकल्प यावेळी उपस्थित हजारो राम भक्तांनी घेतला। या शोभायात्रेस विश्व हिंदू परिषदचे जिल्हा सहमंत्री नितीनजी मांडे, बजरंग दल तालुका संयोजक आशिष बळी, शहर संयोजक सागर अहिर, तसेच श्रीराम जन्मोत्सव समितीचे राजूभाऊ बळी, डॉक्टर विवेक माने, संतोष भाऊ जोशी, चंदू जाधव, अमोल सोनवणे, रामदास बळी, आशिष डहाळे यांच्यासह समितीचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते। या प्रसंगी विश्व हिंदू परिषद वाशिम जिल्हा सहमंत्री नितीन मांडे आणि बजरंग दल संयोजक आशिष बळी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। नितीन मांडे, जिल्हा सहमंत्री, विश्व हिंदू परिषद। आज राम नवमीनिमित्त भव्य अशी शोभायात्राचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं। हजारोच्या संख्येने हिंदू बांधव, तरुण या ठिकाणी बजरंग दलचे, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। या सगळ्या शोभायात्रेच्या निमित्तानं विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी एक संकल्प सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या ठिकाणी सर्व हिंदू बांधवांनी आणि राम भक्तांनी या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्रांच्या जन्मभूमीवर एक भव्य दिव्य असं मंदिर निर्माण व्हावं याचा संकल्प या ठिकाणी घेतला। केंद्र सरकारपर्यंत हा संदेश पोहोचवण्यासाठी हा संकल्प घेतण्यात आलेला आहे। केंद्र सरकारने या संदर्भाचा कायदा निर्माण करावा, संसदेचं अधिवेशन बोलवून एक कायदा निर्माण करून मंदिराचा मार्ग प्रशस्त करावा असा संकल्प या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। तरी या हजारो लाखो करोडो हिंदू बांधवांच्या भावनेचा आणि भारताच्या अस्मितेचा असलेला हा जन्मभूमीचा ठिकाणी भव्य दिव्य राम मंदिर निर्माण करण्याचा हा संकल्प करण्यात आलेला आहे। हा संकल्प लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी शासनाने या स्तरावर लवकरात लवकर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे। मी आशिष बळी, बजरंग दल मालेगाव तालुका संयोजक, रामनवमी जन्मोत्सव आयोजन समिती मालेगाव। आज रामनवमीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली। तेव्हा प्रमुख मार्गाने शोभायात्रा निघाली, तेव्हा वेगवेगळ्या हिंदू संघटना यांचासुद्धा आयोजन समितीमध्ये शोभायात्रेमध्ये यांचासुद्धा समावेश होता। त्यामध्ये बजरंग दल परिषद याचा आपण फलक वगैरे लावले होते, यांचं उद्घाटन वगैरे केलेले। मोठ्या हजारो संख्येने हिंदू प्रेमी बांधव, राम भक्त हे सुद्धा उपस्थित होते। मोठ्या संख्येने पूर्ण प्रमुख मार्गावरून मिरवणूक निघाली आपली। सर्व मालेगाव असं भगवं वातावरण तयार होतं आणि सर्व बांधव असे उत्साहित होते। बिलकुल लगे कोण्याही कारणाचा असं गालबोट लागलेलं नाही। भव्य दिव्य अशी शोभायात्रा निघण्यात आली। प्रतिनिधी तुषार मांडे, NTV न्यूज मराठी, मालेगाव।